नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. सकाळचे वाजले 8 आणि आता इथं माझी नाश्ता बनवायची धावपळ चालू आहे. खूप विचार केला नाश्त्यात काय बनवू. पोहे तर दररोज म्हणजे सहसा नाश्त्यात होतच राहतं. म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवू. तर मी आज रव्याचे डोसे बनवायचं ठरवलं आहे. तर त्यासाठी मी एक बीट घेतला आहे, एक गाजर घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. तर मी आता बीटचं साल काढून घेईल, गाजरचं पण साल काढून घेईल आणि ते मी बारीक असं किसून घेईल. चला इथं बीटचं साल काढून झालं आहे माझं. आता मी गाजरचं साल काढते आणि ते साल काढून झाल्यावर मग मी बारीक किस करून घेणार आहे त्यांचा. आणि हा पौष्टिक असा नाश्ता आहे. लहान पोरंही आवडीने खातील. जे पोरं बीट खात नाही, गाजर खात नाही, आवडत नाही त्यांना, तर त्यांच्यासाठी पण हा खूप छान नाश्ता आहे. माझी मुलगी पण बीट खात नाही, गाजर खाते ती पण बीट नाही खात. मग मी तिच्यासाठी असे वेगवेगळे प्रकार. आता आपल्याला इथं दही पण लागणार आहे. तर मी 3 चमचे दही त्या रव्यात टाकणार आहे. त्यानंतर मग मी बीट टाकेल किसलेलं, गाजर किसलेलं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली हे पण ॲड करून देईल त्यात रव्यात. नंतर मग चवीनुसार मीठ आणि ते मिश्रण मग असं एकजीव करून घेईल. आधीच पाणी नाही टाकायचं, आधी पूर्ण तर ते मिश्रण आता एकजीव झालं आहे पूर्ण. त्यात मी थोडं पाणी ॲड करते आणि परत ते मिक्स करते. त्यात पाणी आधी थोडंच पाणी टाकायचं सुरुवातीला. मग नंतर अंदाजानुसार तुम्हाला किती बॅटर कसं लागतं त्यानुसार मग पाणी ॲड करायचं. तर मी तसं ॲड करते. तर इथं माझं बॅटर तयार झालेलं आहे. तर चला तर मग आता आपण बनवूया डोसा रव्याचा, पौष्टिक असा. तर मी आता डोसा बनवते आणि तुम्हाला दाखवते कसा झाला आहे तो. तर चला तर मग आता आपण डोसा काढूया. तर मी याच्यासाठी ते मिश्रण तव्यावर टाकून घेते आणि ज्याप्रमाणे आपण डोशाला जसं पसरवत राहतो त्याचप्रमाणे त्याला पण हे पसरवायचं आणि थोडा वेळ त्याला राहू द्यायचं. त्यानंतर मग त्याच्यावरून तुम्हाला बटर टाकायचं बटर टाकू शकतात, किंवा तूप टाकायचं असेल तर तूप, तेल टाकायचं असेल तर तेल. तर मी इथं तेलाचा वापर करते. मी वरून थोडंसं तेल टाकणार आहे. आणि नाश्ता वगैरे झाल्यावर मग मी फ्रीज साफ करायला घेतले. कधीचं करू राहून जात होतं. तर चला आज ठरवलं आहे फ्रीज साफ करून घेते. तर आता इथं मी फ्रीजमधलं सगळं साहित्य बाहेर काढून ठेवलं आहे आणि आता फ्रीजमधले भांडे मी आता स्वच्छ करायला घेतलेले आहेत. तर इथं आता मी फ्रीजमधले भांडे स्वच्छ करते. आता इथं माझी पूर्ण भांडी धुवून झालेली आहेत. आता ती मी कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे छानपैकी. तर माझी भांडी क्लीन करून झालेली होती आणि पुसून पण झालेली होती. आणि मग मी मधलं पूर्ण फ्रीज साफ करायला घेतलं. त्यासाठी मी स्क्रब घेतला आणि थोडंसं त्याच्यावर लिक्विड टाकलं आपलं भांड्याचं आणि ते फ्रीजचं असं थोडं घासून घेणार आहे, कारण की मध्ये खूप चिकट झालेलं होतं आणि ते त्याशिवाय निघणार नाही, म्हणून मी थोडंसं घासून घेतलं. आणि फ्रीज बंद करायला पण विसरली होती मी. नंतर लक्षात आलं की मी फ्रीज बंद केलेलं नाही आहे. मग मी नंतर फ्रीज बंद केलं आणि खाली सगळा भाजीपाला भरलेला होता याच्यामध्ये, तो पण काढून घेतला आणि पूर्ण फ्रीज असं त्या स्क्रबने घासून घेतलं. तर इथं पाहू शकता आपलं फ्रीज मधून क्लीन झालं आहे, पूर्ण स्वच्छ झालं आहे. आता त्याला बाहेरून करते मी स्वच्छ.
तर मी त्या स्क्रबने ते बाहेरून पण क्लीन करून घेते. तर आता इथं माझं फ्रीज पण स्वच्छ झालेलं आहे, क्लीन करून झालेलं आहे पूर्ण. आता मी इथं भांडे लावून घेते सगळं फ्रीजचे आणि मग त्यानंतर त्याच्यात कोणत्या कोणत्या वस्तू ठेवायच्या त्या ठेवेल आणि काही असतील तर मसाले वगैरे ते एक्सपायर झालेले ते फेकून देईल आणि जे नसतील एक्सपायर झाले तर ते ठेवून देईल. तरी तर पाहू शकता तुम्ही माझं फ्रीज क्लीन करूनही झालं आहे आणि सगळं साहित्य मी असं सेट पण करून ठेवलं आहे. भाजीपाला जे ठेवायचं असतं ते फ्रीजमध्ये मी सगळं व्यवस्थित असं करून ठेवलेलं आहे. तर आता राहिलं किचन क्लिनिंग. हे तर तुम्हाला माहितीच आहे, मी किचन क्लिनिंग हे मी करत राहते आणि तेच व्हिडिओ टाकत राहते. तर आता मी इथं किचनचं क्लिनिंग करते. तर आता इथं माझं